तर रोहित पवार यांनी आंदोलनाबाबत विचार करावा असं सोलापूर प्रशासनानं पत्र दिलंय। सोलापूर प्रशासनाकडून रोहित पवार यांना हे पत्र देण्यात आलंय। पंढरपूरमध्ये अधिक मासा निमित्तानं होणाऱ्या गर्दीमुळे लोकांची गैरसोय होईल असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी रवी लव्हेकर आपल्यासोबत फोन जोडले गेलेले आहेत। रवी, महत्त्वाची घडामोड रोहित पवार एकीकडे आंदोलनावर अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत, दुसरीकडे सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणजे सोलापूर प्रशासन त्यांना पत्र देते की तुम्ही विचार करा। काय नेमकं अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे श्रुती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार 9 वाजता खरं तर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं त्याची संपूर्ण तयारी देखील इथे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी देखील या आंदोलनाला अजूनही परवानगी दिलेली नाही। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने मात्र अधिक महिना चालू आहे, प्रचंड पंढरपूरमध्ये गर्दी आहे, तर रोहित पवारांनी आंदोलनावर विचार करावा असा देखील त्यांना एक पत्र रोहित पवारांना दिलेलं आहे। मात्र आता रोहित पवार काय निर्णय घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 9 वाजता मात्र रोहित पवार हे पंढरपूरमध्ये येणार आहेत। पंढरपुरात आल्यानंतर ते चालत जे काही महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्यांना अभिवादन करणार। त्याचनंतर बरोबर विठ्ठल मंदिरापाशी जाऊन VIP दर्शन बंद असल्यामुळे ते नामदेव पायरीचं दर्शन घेणार आणि विठ्ठलाला प्रदक्षिणा मारून पुन्हा ते याच आंदोलनस्थळी येणार आहेत। त्यामुळे आता रोहित पवार आल्यानंतर कशा पद्धतीनं प्रशासन ॲक्शन घेतंय याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर पंढरपुरामध्ये मात्र प्रचंड मोठी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या गर्दीचं कारण दाखवतच रोहित पवारांनी आंदोलन याच ठिकाणी करू नये असं देखील काल पोलिसांनी सांगितलं होतं। मात्र आंदोलन जर करायचं असेल दुसरं ठिकाण देखील पोलिसांनी सुचवलं होतं। मात्र रोहित पवारांचे जे कार्यकर्ते त्यांनी हेच ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातीलच याच ठिकाणी आंदोलन करणार असं ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। याच ठिकाणी संपूर्ण आता तयारी झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच नेमकं काय घडतंय आता रोहित पवार आल्यानंतर अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।